19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार. हा दावा आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा आणि यासाठी त्यांनी संदर्भ दिलाय थेट अमेरिकेतल्या एप्स्टीन प्रकरणाचा. एप्स्टीन फाईल्सच्या माध्यमातून ज्या वेळेला त्या जाहीर होतील त्यानंतर जगातल्या अनेक देशांमध्ये राजकीय भूकंप होईल आणि तसाच काहीचा भूकंप हा भारतातही झालेला दिसेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे मराठी माणूस पंतप्रधान होईल की नाही हे 19 तारखेला कळेलच, पण ही एप्स्टीन फाईल नेमकी काय हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि याचंच उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रकरण सुरू होतं अमेरिकेमधून. अमेरिकेमध्ये जेफ्री एप्स्टीन नावाचा एक गुन्हेगार होता ज्याच्यावरती आरोप होते मुलींचं लैंगिक शोषण करण्यासाठी मुलींची तस्करी केल्याचे. जगातल्या अनेक बड्या नेत्यांना, बड्या चेहऱ्यांना मुली पुरवल्याच्या माध्यमातून मुली पुरवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या गुन्हेगारावरती होता आणि याच्यावरती गंभीर आरोप ठेवल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. 2019 साली त्याचा न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि याच एकूण जेफ्री एप्स्टीन प्रकरणातल्या सगळ्या ज्या फाईल्स होत्या, सगळे जे कागदपत्र, तपशील, व्हिडिओ, फोटो आणि अनेक नेत्यांशी असलेल्या त्याच्या लिंक्स, हे सगळे तपशील म्हणजेच ही एप्स्टीन फाईल. आणि हीच एप्स्टीन फाईल आता समोर आणण्याची मागणी होत होती. अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून या फाईलवरून मोठा गदारोळ सुरू होता, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि आता महिनाभरापूर्वी अमेरिकेच्या संसदेत 19 नोव्हेंबरला एक कायदा पारित करण्यात आला. एप्स्टीन ऍक्ट या कायद्याला म्हटलं गेलं आणि या ऍक्ट अंतर्गत आता या प्रकरणातले, या मुलींच्या तस्करी प्रकरणातले, मुलींच्या शोषणाच्या प्रकरणातले सगळे तपशील समोर आणले जाणार आहेत आणि त्यासाठी 19 नोव्हेंबर पासून महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता. अर्थातच 19 डिसेंबरच्या आत हे सगळे तपशील आता समोर ठेवावे लागणार आहेत आणि त्यालाच एप्स्टीन फाईल पब्लिश होणार आहे असं सगळे म्हणतायत. आणि याच फाईल्समधून जगातल्या अनेक बड्या नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतातल्या सुद्धा काही राजकीय मंडळींची नावं असल्याची शक्यता आहे. तसा दावा पृथ्वीराज चव्हाण करताय. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये जर जागतिक पातळीवरती विचार केला तर माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, बिल गेट्स, इंग्लंडचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांचीही नावं या फाईल्समध्ये असण्याची शक्यता आहे. मात्र हा अजून फक्त दावा आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सगळी गोष्ट आहे की यामध्ये भारतातल्या काही माजी आणि सध्याच्या खासदारांचा, काही नेत्यांचा संबंध असल्याचा, त्यांच्यावरती आरोप असल्याचा सुद्धा त्या ठिकाणी दावा पृथ्वीराज चव्हाण करतायत. त्यामुळे एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा आणि अमेरिकेत पब्लिश होणारी ती एप्स्टीन फाईल ही नेमकी आता खरी ठरणार का आणि यावरून राजकीय भूकंप होणार का, याची उत्तर आपल्याला 19 डिसेंबर पर्यंत मिळणार आहेत. पण या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत.